थर थर कापे अन लागे तिले धाप थर थर कापे अन। माबाई तुम्ही आल्या ना हिम्मत केली खरंच. आणि काय होते मालूम आहे याच्यात जे पिदाळे आहेत. तुमचा पती दारूत गेले काय? अरे बापरे किती वर्ष झाले माय? 11 वर्ष. धन्य आहे बापा. म्हणून तुमच्या जे पिणारे असतील कोणी तुम्हाला तुमच्या मायबापाची शपथ आहे. तुमच्या आईचं दूध पेले तुम्ही त्या दुधाच्या तोंडात हे दारू नका जाऊ देऊन बर्बाद होऊ नका. मी भाऊ दे ना. आमच्या बहिणीनं लाज राखली. तुम्ही नसत्या उभ्या राहिल्या तर मग कार्यक्रमाचा बट्ट्या पोळू झाला असता बाई. हा आणि संकल्प घ्या पिणाराईनं संकल्प घ्या की आजपासून आम्ही दारू बिडी तंबाखू खर्रा आणि गुटखा याला तिलांजली द्या. आणि महाराजाच्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये रंगून जा. बाबू पेटला तर रोज प्रार्थना होते सामुदायिक. गडे हो विसरू नका 11,000 रुपये मंदिराला दिले. प्रमोदजी डेहनकर गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि या हनुमान मंदिराला मदत करा. त्याचा रिचार्ज मारा. आणि कार्यक्रम संपल्यावर माझ्याकडे दारू पेता बिळ्या पेता मटणं खाता ते बंद करा. आपल्या मुलाला एखादी खंजिरीच घेऊन दे ना. चंद्रपूर रेल्वे स्टेशन घोटकाळा वार्ड हनुमान मंदिर तुकडोजी महाराजाच्या पुतळ्याजवळ. विनोद कुठेही होते बाबा. रेल्वे स्टेशनवर दोघं पती पत्नी निघाले. नवीन मॅरेज झालं. अंगठीत अंगठी बोटात बोट फारच प्रेमानं निघाले दोघंही पती पत्नी. नाना भाऊजी श्यामकुळे साहेब 25,000 रुपये त्यांनी जीर्णोद्धारासाठी दिले. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. तथागत भगवान बुद्धांचा जय असो. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा जय असो. मंदिर माणसाला माणूस बनवण्याचे कारखाने झाले पाहिजे. बुद्ध विहार माणसाला माणूस बनवण्याचे कारखाने झाले पाहिजे. मस्जिद माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना झाला पाहिजे. आणि त्यासाठीच मंदिर आहेत ना बाबू. आणि शेतकरी आत्महत्या करून मेला नाही पाहिजे हे लक्षात घ्या बाबू. चला कोण्या मंदिरातला पुजारी नाही मेला. आता लोक ऐकलं काय पुजारी मेला कोण्या मंदिराचा आत्महत्या करून. अटॅकनं मेला तो. जास्त रगत झाला तर मरून राहिला तो. कास्तकार कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. पाया पडतो माझ्या शेतकरी राजाच्या. नका मरू आत्महत्या करू.
सारे कापूस पेरल्यापेक्षा आज आम्ही पाहतो बाबू, उत्पादन खर्चावर भाव नाही. जितके रुपये उत्पन्नाले लावते तेवढे पैसे निघत नाही. मग टंचन भासली की गळ्याले गळफास. पण मी तरी तरुणाईला, माझ्या शेतकरी मायबापाला सांगल, हिम्मत हारू नका. आत्महत्या केल्यानं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. आत्महत्या करायचा टाइम येणार नाही असं वागा. तुमच्या पोराने पहिले मोटरसायकल फायनान्स वर घेऊ देऊ नका. उद्यापासून संकल्प घ्या, बँक लोनवर मोटरसायकल घेऊ नका. धंदा काहीच नाही. कंपनीवाले तुम्हाला 100 रुपयात गाडी देतील, तुम्ही काय पागल आहात? मुसलमानाचं पोरग 2000ची बजाज एमटी घेते आपल्या पोराजून, आणि त्याच्यावर 10-12 गावले घुमते. तो केले लोहा लोखंड सँडल चप्पल भंगार वाले 10-12 पोते बजाज एमटी वर बांधले आणि 1000 कमावले. 6,500 शेतकरी आत्महत्या करून मेले. त्याच्यात एकही शेतकरी मुसलमान मेला नाही. दाखवा. काऊन नाही मरत? त्याने मरायचं काही काम नाही. तो साइड बिझनेस करते, आणि आपला बिझनेस म्हणजे ग्रामपंचायत आणि सोसायटी. आणि पंगत असली की मनात फिरणं. सर्व याच्यातच भिकार चूक झालो आपण. म्हणून तुमच्या तरुणाच्या पाया पडतो, बँक लोनवर मोटरसायकल घ्यायची नाही. हा, दररोज 1000 रुपये रोज कमावत असेल तर कर, पण ते उलट असं. अपघातात किती तरुण मुलं मरून राहिले, मुलं मुली. बरं 4-4 जण त्या गाडीवर. माझ्या तरुणांनो, तुमच्या बापाने तुमच्या चितेले आग लावायचा टाइम आणू नका. म्हणून उद्योगात राहा, काम करा. मी लहानपणी 4थ्या वर्गात हॉटेल चालवली, काम केले रे, कारण बापानं कमावलं नाही ना. म्हणून 2 पैसे कसे कमावा तुम्ही माझ्या गाडीत पाहून घ्या. आताही लोक दारवा पितात, आम्ही कुठं उतरलो शिशी दिसली की त्याचं झाकण काढतो गाडीत ठेवतो. 100 रुपये किलो आहे झाकण. गरिबी भोगली ना की जाग्यावर राहते माणूस रे बाबा. म्हणून तुमच्या तरुणाला विनंती करतो, माझ्या बहिणीला विनंती करतो, तुम्हाला जगणं आहे. तुमच्या आई बापाचं नाव उज्ज्वल करा आणि त्याप्रमाणे जगा. आपल्या मुला मुलीचे लग्न कमी खर्चात करा. माझं लग्न मी 150 रुपयात केलं. माझ्या भावाचं लग्न हा गजानन लेडीज सारखा आवाज आहे. मी ढोलक वाजवतो ना, हा लावणी म्हणते. नातूही तबला मस्त वाजवते. सामुदायिक प्रार्थना करते ना, तो प्रार्थनेमुळे तबला वाजवते. आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त संतोष भाऊ, बालाजी भाऊ, आडनाव दी कोंडवार आहे ना,
यांच्याकडून 2 रुपये देणगी मिळाली. सॉरी, 2000 रुपये मंदिरासाठी देणगी दिली. धन्यवाद. टाळ्या वाजवा. बोलो पवन सुत हनुमान की जय. कौन कहता आसमान को शेद गिरता नहीं, तबीयत से एक पत्थर तो उछाला. काऊन होत नाही मारुती रायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार? पण मी या मंडळाला विनंती करीन, व्यायाम मंडळाला, माझे मित्र आहेत आशिष भाऊ सुभाषराव मंथलवार, या मंडळाचे अध्यक्ष आहेत. आमचे अनेक कार्यकर्ते आहेत बाबू, त्यांनाही वंदन करतो की तुम्ही काम हातात चांगलं घेतलं. नूतन व्यायाम प्रसारक मंडळ तथा हनुमान सेवा समिती यांना विनंती करेल की या मंदिरात वाचनालय लागलं पाहिजे. मंदिर कसं बहुजन हिताय बहुजन सुखाय, जसं पोलीस स्टेशन मध्ये सपकाळे साहेबांनी त्या अन्नधान्याची व्यवस्था केली त्या पाखराईले बाबू, पक्ष्याकरता पाण्याची व्यवस्था केली अनेक ठिकाणी. पण असं मंदिर या मार्गातून बनायला पाहिजे. वाचनालय, कम्प्युटर, ज्याची ज्याची गरज आहे. मी संतोष बालाजी भाऊ दिलकोंडवालजींना धन्यवाद देतो. आणि अजून द्या, खिशाले जरा धक्का लागू द्या. गेलं म्हणजे येते, आणि आपण फक्त घेतलं तर फेल होते. ढोलक वाजवतो आबा लावणी म्हणे नियमित राया तुमची घाई नको लवका डोळं बांधायला, येऊ कशी विनांदायला हो, येऊ कशी विनांदायला, कशी विनांदायला हो, येऊ कशी विनांदायला. शिटी वाजवा एखाद्यानं. जमलं, बस झालं. गावा माझं बारा बोज, नाव माझं बारा बोज, कुणाचं नाचं जाया कसंच, आई विचारलं तोडला मावा, आई विचारलं तोडला मावा, आईने पाणी शेंदायला हो, येऊ कशी विनांदायला. या खंजिरीतून कोणताही आवाज निघते बाबू. तुम्हाला दांडियाची ढोलक ऐकवू का? ऐकू वेळ आहे ना आपल्याला. हा. दांडियाची ढोलक ऐकू आपण. टाळी वाजवा रे बाळांनो. या लवकर. बोल जगदंबा माता की. हे झाली दादी दांडिया. आता ते पंजाबी लोक भांगडा बांगड्याची ढोलक ऐकू बजा. भाऊ. आता संबळ ऐकू आपण. शिवाजी महाराजांच्या वेळेस ते गोंधळ वाजवायचे, तसं आता कीर्तन करतो आम्ही त्या गोंधळाची ढोलक. आम्ही गोंधळी गोंधळी गुरुजी बाबांचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, तुकड्या बाबाचे गोंधळी, गाडगे बाबा
ऑर्केस्ट्रातलं कोंगो बोंगो आहे. अशी संत तुकडोजी बाबाची खंजेरी सत्यपालने वाजवणं. आता एकटा सत्यपाल नाही बाबा, आता संदीप पाल महाराज तयार झाले. गडचिरोलीचे निळखंडराव, पाटलाचा रामपाल, कुंब्याचा संदीप पाल, एक छोटे भाऊ म्हणून आहेत. इंजिनियर छोटे भाऊ, असे अनेक कलाकार तयार झाले. शिंप्याचा उदयपाल, भोयाचा अक्षयपाल, एक तुषार सूर्यवंशी लॉर्ड बुद्धावर नेहमी चालत, एक सोनाराचा ऋषीपाल, असे अनेक तयार झाले. तुमच्यातून तयार झाले पाहिजे काही क्रांतिकारी कलाकार. या उलट्या खंजेऱ्या वाजून समाजाचं प्रबोधन केलं बाबा. मी जे साहित्य वापरतो, माझ्याकडे पुस्तक आहे. 100 रुपयामध्ये 6 पुस्तकं वाचले ब्राह्मणानं बुद्धानं जास्त. डबल बी, एक मोठी बी, एक खालची बी. या देशामध्ये जर नोकरीवर जास्त लोक असतील तर ब्राह्मण आणि बौद्ध मोठ्या नोकरीवर. का? शिक्षण. आपला सल्ला त्यांनी घेतला शिक्षणाचा. त्यांच्या बाया पा प्राध्यापिका, न्यायाधीश, कलेक्टर, DSP, CO. आमचं बजेट वेगळं पडते. का? आम्हाला त्यांचा सल्ला घ्यायचा आहे. बाबासाहेबांच्या लक्षात आलं लेवल जर आणायची आहे, याले जर याची लेवल आणायची आहे तर असं व्हावं लागल. शिक्षण. तुम्ही आता पा संबंध कोणात होऊन राहिले, आता जात नाही पाय. पोरापोरीचे शिक्षण पाहिजे. मुलगी किती असू दे ना, कोण्या जातीची, जातीला कुठे घेऊन बसत. म्हणून माझ्या तरुणांनो, शिकाकडे लक्ष ठेवा. हे प्रेम हे बाजून, तू मेरी जान है मैं तेरे लिए काही शानपणा नको करू. पहिले शिक. 17 पोरी तुझ्या मांग फिरतील. अरे तू तहसीलदार झाला ना दादा, तर तुले मुलगी द्यायला तिचा बाप फिरत. अहो करता काय? तुझ्या मुलीचं शिक्षण किती आहे? मॅट्रिक नापास. जाऊ दे बाजून. माझ्या बहिणींनो, तुम्हाला पती चांगला पाहिजे का? स्वतःची लायकी बनवा, तेव्हा कुठं तुमच्या जीवनात बदल पडी. नाही तर माझ्या बहिणींनो कठीण आहे. अरे या पोरायचंही कठीण आहे. यायले बायका भेटणं कठीण. मुंजे राय सांगते तुम्ही फिराल पुऱ्या गावात. कारण पोरी जास्त नाही. मग तुम्हाला जर मुलं पाहिजे, तुम्हाला जर सुंदर मुलगी पाहिजे तर तुमची लायकी ठेवा. माझ्या बहिणींनो, तुमची लायकी ठेवा. आता मुली भेटणं कठीण. काय मालूम आहे? एक मुलगा आणि एक मुलगी किंवा 2-2 मुली. मुलीचा शॉर्टेज आलेला आहे, म्हणून मुली भेटणंही कठीण आहे. म्हणून माझी तरुणाला प्रार्थना आहे, तुमचं जीवन बदला. तू जर बेवड्या असला ना तर फिटला बे कोणी देतच नाही. आणि पोरीच्या बापाने विनंती करतो, दुनिया भल्याचं दुःख बोगा, पण पिणाराले चुकून पोरगी नका देऊ. अख्ख्या पेलाच तरी नाही. तुमच्या मुलीचं लग्न जोडताना पंचांगवाल्याजवळ जाऊ नका.
आपल्या बहुजन समाजाला आदत आहे लग्न आपल्या पोरीचं, पैदा आपण केली पोरगी, पोरगा आपण पैदा केलं आणि त्याची जन्मतारीख महाराजली विचारते. गुलामीत जगणाऱ्या गुलाम हो, किती दिवस गुलामगिरीत राहता हो तुम्ही. पैदा तुम्ही करता आणि त्याच्या लग्नाची तारीख महाराजली विचारता. तो होता काय दवाखान्यात 2 दिवस. तुम्ही माय मावल्या हात दाखवता महाराजले, महाराज माझं भविष्य सांगा. त्याने म्हणा तुझ्याच बायकोचं भविष्य सांगतो. ज्योतिष्य पंचांग पाहती, त्याच्या बायका विधवा का होती, त्याच्या बायका का विधवा होता. बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, माझं जर जीवन जगणं या ग्रह ताऱ्याच्या भरोशावर असेल तर मी जगायच्या लायकीचा नाही. माझं भविष्य माझ्या मनगटात आहे, म्हणून कोणाला हात दाखवणं बंद करा. मी बाईला सांगतो कोण्या पंचांगवाल्याला हात दाखवायचा नाही. तुला हात दाखवायचा असेल तर त्याच्या थोबाडीत मारून दे, एक मार. मग त्याने विचार, नेपाळ मध्ये भूकंप झाला, कुठे गेलं बे तो पंचा. 15,000 लोक मेले. त्या भविष्यानं कौन वेद नाही घेतला बे की तिथं भूकंप होणार आहे, तुम्ही बिल्डिंगा खाली करा. चिवत्या बनवते बाबा. आणि हे अंधश्रद्धा जोपर्यंत तुमच्या डोक्यातून जा, बिल्डिंग बांधते 20 लाखाची आणि त्याला निंबून मिरच्याच बांधते. कोणते सुधारले बे तुम्ही. 10 लाखाची गाडी घेते आणि त्या गाडीने चप्पल आणि तेच बांधते. चूतियों के बाजार में फतरों का व्यापार चला. स्वतःले सुशिक्षित म्हणता, अलान चोटा सारखे धंदे करतात. अजूनही मुलं मुलीचे लग्न होतात, मुला मुलीचे विवाह होतात आणि तुमचे ग्रह तुम्ही पत्रिका काढता आणि तो पंचांगवाला विचारते मुलीच्या जन्माचा वेळ कोणता. तिची माय काय घड्याळ घेऊन बसली होती का पैदा करता. नाही, इमानदारीनं सांगा. अरे पोरापोरीचे ग्रह नका पाहू, मुला मुलीचे गुण पहा. मुलगी सुशिक्षित आहे काय, सद्गुणी आहे काय, दिवसभर मोबाईलवर राहते का, हमेशा बाहेरच जेवते का. समजून घ्या हिचं भविष्य खराब आहे 2-3 महिन्यात. आणि हिचं भविष्य सत्यानाश. मुलाचे गुण पहा, हातपट्टीची पेते की देशी पेते. चंद्रपुरातली बंद झाली तेव्हापासून यवतमाळात फिरते काय. बदला भाऊ, काही ग्रह वगैरे पाहू नका. तुमची प्रगती तुमच्या हातात आहे. तुम्ही कदापि मागे येणार नाही बाबू. मात्र अंधश्रद्धेच्या जुन्या रुड्याच्या आहारी जाऊ नका. नवीन विचारावर प्रेम करा आणि ग्रामगीतेची साथ घ्या. प्रसन्न हवा पाणी ऋतू हाची विवाहाचा मुहूर्त. बाकीचे झंझट फालतू समजतो आम्ही. रामगीतेप्रमाणे जगा. तुम्ही गुरु केला का नाही. मंत्र देतो या. रात को आऊंगा मैं, तुझे ले जाऊंगा मैं, चोरी से आना अच्छी नहीं दिल. मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे
संत तुकडोजी बाबा की जय. किती वाजलं आपला वेळ तर संपला पण तुमची इच्छा तर आहेच म्हणून साहेब उठून गेले. माझ्या लक्षात आलं सपकाळे साहेब शिरस्कर उठून गेले. सुप्रीम कोर्टाचा टाइम आहे ना पण आपल्याला मारुतीचा कारभार असल्यावर व्यायाम मंडळ असल्यावर काय करावं लागते. पण तसं नाही कोणत्याही गोष्टी नियमात पाहिजेत बाबा मजा राहते. महत्वाची सूचना उद्याचा कार्यक्रम आला आंध्रामध्ये आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त. आज ते तुम्ही प्रेम केलं. इथं आमचे मित्र आहेत लोकमत मध्ये श्रीमान पुंडकर साहेब. त्यांच्या वडिलाचं जीवन संत गाडगे बाबाच्या कार्यात गेलं. चिंद्या महाराज पुरं जीवन पुंडकर साहेबांच्या वडिलाचं गाडगे बाबाच्या कार्यात गेलं बाबा. इथं ऊर्जानगरला आमचे कवी आहेत दिवाकरराव देशमुख. मला कविता पाठवतात. आता हे जे गाणे म्हणतो ना मी कविता कापूस पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते दररोजच्या 10 पुळ्या नगदीनं खपते. स्वतःची तलप फुकटात भागते. हे मी हुशार नाही. सत्यपालला महाराज तुम्ही केलं. सत्यपाल एवढ्या खंजेऱ्या वाजवत नव्हता. मला 9 खंजेऱ्या वाजवता येत नव्हत्या पण मी एक धरत गेलो ना असं खंजेरी. उलट्या वाजवल्या पण 6 जणांचा ठेका एकच. असे इथं मुसलमान आहेत. आजच्या कीर्तनात कीर्तन हिंदूचं बाजूनं बौद्ध साईडनं ख्रिश्चन आणि मुसलमान कीर्तन. आज आगळं वेगळं आहे. तुमचं चंद्रपूर शहर भांडत नाही बाबा. मला आवडतात. टाळ्या वाजवा कारण आम्ही तुकडोजी बाबाच्या विचाराचे आहोत. सबके लिए खुला है मंदिर या हमारा. सर्व धर्माचे लोक आहेत. एखाद्या मुसलमानानं उभं राना एखाद्या मुस्लिम बाईने खड़ा राना है क्या बबलू रहना. तुम इतना लेट क्यों कर रहे? कोई तकलीफ हुई क्या? ये साले फालतू आगा लगाते इस्लाम खतरे में है. आओ 1 मिनट. शाल है क्या रे? लोग फालतू आगा लगाते इस्लाम खतरे में है और हिंदू धोखे में है. अबे चोटी के हो यहाँ पे आके देख. आपका नाम क्या है? शाहिद अहमद भी कीर्तन में मजे में है. जो भी हिंदू का कीर्तन है लेकिन मुसलमान मजे में है. अरे हमसे वो फरिश्ते अच्छे. कभी मंदिर जा बैठे कभी मस्जिद जा बैठे और आदमी इसमें बांटे जा रहा है. मग तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. इंसान के औलाद है इंसान बनेगा. धन्यवाद. मुझे ऐसा लगा आज कोई नहीं गया लेकिन मेरा भाई नहीं और मुसलमान भाई है. शिवाजी महाराजाचे अंगरक्षक मुसलमानच होते. किती बाबू. शिवाजी महाराजाने पहिली तलवार चालवणारा मुसलमान नव्हता. कृष्णा भास्कर होता.
जरा डोकं खाजवा, म्हणून डोकं खाजवा, अंधश्रद्धा काढा. माझ्या माय बहिणींनो, अंधविश्वास काढल्याशिवाय तुमचं कल्याण नाही. चंद्रपुरात अंधश्रद्धा जास्त आहेत. काही काही बायकांच्या अंगात देव्या येतात. खबरदार कोण्या बाईनं देवी फेवी अंगात आणली तर त्यासाठी मी एखादा देव उभा करीन. मला देवी अंगात आणते. क्या है देवी का नाम? श्रीदेवी. क्या होना देवी को? शाहरुख खान होना. पिया पिया वो पिया पिया वो पिया पिया वो पिया देवी अंगतारी बाई, देवी अंगतारी बाई, अंगतारी बाई. काही नाही, देवी आणता अंगात. बरं, देवी अंगात आणायला क्वालिफिकेशन पाहिजे का? मॅट्रिक नापास, D.Ed, B.Ed, 7वा वर्ग पास, फक्त केस मोकळे सोडते. घुमते पळून उठानी हिला धरलंय कोणत्या बुटानी, घुमते पळून. बरं, माणसाच्या अंगात देव येते रिकाम चोटायच्या. अजूनही नरबली प्रकरण चालू आहेत. लेकराचा जीव घेऊन राहिले. त्या बाईने खाली बसवा, बसून द्या बाई, उभे नका राहू. मी सुट्टी देईन तेव्हा उठा. तुम्हारे में का एक भी जगह पर से हिलेगा नहीं, नाही तर मी पेटून घेईन. जगामध्ये देव अंगात येत नाही. कोण्या बाईच्या अंगात देवी येत नाही बाबा. एवढा रिकाम चोट आहे का देव तुमच्या रिकाम चोटायच्या अंगात जाईल? देव काही बाजारचा भाजीपाला नाही. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला भाव, देव शान भेटायचा नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. त्याला चोरात भेव, सोन्या चांदीचा देव त्याला. त्या बाईने खाली बसवा. हे बाई, बसून जा. बस बाई, उभी नको रो. एकही बाई माग नाही. मला मालूम आहे, बाईचं नाव काढलं की माणूस पागल होते. तेरे नैना बड़े दगाबाज रे, दगाबाज रे, कलमिले. बाईच्या नावात ताकद आहे. माणूस मरत असला आणि बाईचं नाव काढलं तर उठून बसते. माग एकही बाई नाही. फक्त बाई म्हटलं म्हणून तुम्ही मुंड्या फिरवल्या. तुझे देखा तो ये. पाहिलं ना काकू, तू इथं हजर असताना नाही काका दुसऱ्या बाईच्याकडे पाहते. काही काम आहे का तुमचं? हरवलं काय काही? मी बाई म्हणू की मावशी म्हणू? काय करावं लागते? का रे विद्यार्थ्यांनो, खोटं बोलतो का बेटा मी? माग पाहिलं की नाही तुझ्या पप्पानं? हा, मग तुझ्या घरी जास्त मावशी येते की आत्या? बोला. मावशी चाले इकडे. अजून कोणाच्या घरी मावशी येते रे? याले पाठवा. हा नेता दिसते याने. हा, तुझ्या घरी कोण येते? मावशी. तुझ्या घरी हो पोरी? मावशी घे बाबा. चंद्रपुरात मावशीवाल्याचं प्रमाण जास्त दिसून राहिलं. काहून आत्या नाहीत काय बे तुम्हाला? पण तुही माय नशी येऊ देत ना तुझ्या घरी बेटा. आत्या येते का? बरं, तू भेटला माय सोने एखादा आत्यासारखा. तुझ्या मम्मीने पाठवलं ना? तुझ्या मम्मीने पाठवलं ना? तुझी मम्मी हुशार आहे. बाप कम्प्युटर, मम्मी कॅल्क्युलेटर, लडका सॉफ्टवेअर. त्याच्या मम्मीनं बरोबर आयडिया केली. आत्या म्हणणं भारत माता की. आपलं चालू दिलं तर 12 वाजतील.
मग शेवटी गजाने म्हणाला की मला जाऊ द्या ना घरी आता वाजले तर बारा मला जाऊ द्या ना. याचा आवाज लेडीज सारखा आहे म्हणून मी सुखी आहो. कोणाला वाटते की महाराज सोबत लेडीज आहे रे. मी जलवंती मी फुलवंती तुझी नजर लागले मला. पण हा लेडीज काय का लेडाच आहे. 3 लेकराचा बाप आहे आणि आवाज बाई सारखा आहे. मी मला 2 लेकर. गजाचा आवाज बाई सारखा फुल पिकपक मध्ये. पण काही म्हणायला लावा ना त्याला. जबरदस्त म्हणते बाबू. गवळणी तर अशा म्हणते कृष्ण नाही पेंड्या नाही इथं कशाला रायाचं. बाई बाई गवळणी नो बाई बाई गवळणी नो मथुरेला जायचं. बाई गवळणी नो मथुरेला जायचं. बाई गवळणी नो मथुरेला जायचं. आमची जोडी आहे तुकडोजी महाराजामुळं संत गाडगे बाबा मुळे आम्ही 5ही जण एकत्रित आहोत. तबला वादक आहेत माझे. 35 वर्षापासून आम्ही एकत्रित आहोत. माझी माणसं बदलले नाहीत बाबू. माझा भाऊ आहे चुलत भाऊ. सक्का भाऊ नाही. याची माय अलग आहे माझे पप्पा अलग आहे. पण दोघे भाऊ एकत्रित आहोत. चुलत भाऊ असल्यावरही कौरव पांडव भांडले पण आम्ही नाही भांडलो बाबू. मा भावाची 7 आहे मले. असं मिळून मिसळून कुटुंब राहा. दोघं नवरा बायको कुत्र्या मांजऱ्यासारखे राहणं बंद करा. बालीची माय पाल्याचा बाप पाल्या बाली दाबायदाची खोली. आणि एखाद्या दिवशी दोघंही गुदमरून मेली. घरात म्हातारे लोक राहू देत जा. सासू सासऱ्याने आणत जा. कामात येतात खोकलले तर. पण खोकलले तर सुनबाई म्हणते आता बाई तुमचा स्पीकर खराब झाला. आणि हिच्या मायचं काय ट्यूटर राहते काय. मिळून मिसळून जगा. आज पा बरं 10,000 लोक असतील बाबू. चारीकडून लोक आहेत. या 5-25 तरुणांनी हनुमान सेवा समिती आणि नूतन युवक व्यायाम प्रसारक मंडळ हजारो लोकांना एकत्रित केलं. मी यांना शुभेच्छा देतो. तुकडोजी महाराजाच्या पुतळ्याच्या मूर्तीच्या अनावर प्रसंगी मी 94ला आलो होतो. ते जोगी साहेब आहेत आणि हे गुरुदेव सेवा मंडळ आहे. मी यांना वंदन करतो. 94 नंतरही रात्रंदिवस प्रवास करणारा मी इथं पोहोचलो. हे तुमचे आशीर्वाद आहे. अनेक वेळा ऍक्सिडेंट झाले माय. पण न जाने दुआ में कौन याद रखता है. न जाने दुआ में कौन याद रखता है. डुबता हूँ पण उछालता है. डुब्याचा टाइम येते. मुंबईला जाताना 14 एप्रिल 2013 माझ्या गाडीचा एसटीचा ऍक्सिडेंट झाला. पण वाचलो. वारंट निकला था लेकिन मेरी जमानत ले चुकी. मैं बच गया. हे तुम्हा माय बापांना धन्यवाद देतो. माझं चुकलं सर मला सांगा. मला मोबाईलवर सांगा सत्यपाल तू चुकला. मी बोलतो. मी डायरेक्ट बोलतो कारण महाराज माझ्या साथीले आहे. मनी नाही भाव मने देवा मला भाव. काय लिहितात महाराज देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून देवाले बकरे कोंबडे कापणं बंद करा. नाहीतर तेलाची देवता तेलाची देवता केसाची देवता केसाची देवता बकऱ्याची देवता बकऱ्याची देवता दुधाची देवता हाय. विटेची देवता धनाची देवता दारूची देवता तरी कंगाल भारत हाय. मग या देवाचा फायदा काय. काय 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 म्हणून लक्षात घ्या देव माणसामध्ये शोधा आणि या मानवतामध्ये देवाला शोधा. मी धन्यवाद देतो. आणि माझ्याकडे भाऊ माझ्या अजून ऐकायची इच्छा आहे का तुमची. कीर्तन संपल्यावर एखादी कॅसेट ने जा.
30 रुपये कॅसेटची किंमत आहे आणि 100 रुपयात माझे 6 पुस्तक आहेत. ग्रामगीता, मराठा मार्ग, सत्यानाश आणि खंजेरीची किंमत आहे 125. आपल्या मुलाबाळांना एक छंद म्हणून 125 रुपयाची खंजेरी आहे. समोर माझी ग्रामगीता गाडी आहे. कोणी इथून न्या जा, कोणी गाडीतून न्या. आणि आज जे तुम्ही कार्यकर्त्यांनी, आयोजकांनी मला आज संधी दिली, मी माझ्या आयोजकांना सर्वांना धन्यवाद देतो. आणि राष्ट्रवंदना झाल्याशिवाय कोणी जाऊ नका. सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से प्यारा, विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंग राव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. क्रूश हटे यह सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशाने. टुकड़िया दास कहे स्फुरती हो, सबको भक्ति कराने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. बोलो श्री गुरुदेव की जय. राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. फुले शाहू आंबेडकर जी की जय. आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा, जय. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा, माननीय वसंतरावजी नाईकांचा, पुन्हा पुन्हा सर्व मायबापांना धन्यवाद. भाऊ तू कोपऱ्यात बाजून. प्रेक्षकांनी